महाराजांचा माझा 7पासून 2007 ते 20पर्यंत हा संघर्ष चालला आणि आम्ही नुसती बोलतो लावतो की धर्म ते धर्म धर्म आणि धर्मजनच आपल्याला कळायला नाही. तर आपण पुढे चाललो. समर्थ रामदास स्वामीने एक विचार मांडलेला आहे, अचूक यज्ञ करेना म्हणून केले ते सजना आपला अवगुण जाणवेना काही केला. एकट्या मधुसूदन महाराजांचं हे काम नाही. एकट्या मधुसूदन महाराजांनी हे काम करावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे मला वाटतं त्यांनी त्यांचं सगळं शरीर झिजवलेलं. मी 2006पासून 7पासून पाहिलं याला याप्रमाणे बोलले. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही जरी वकील असतो तर आपण कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार यांच्यापर्यंत प्लीज बोलू नका. आणि हा मोर्चा नेत असताना जागृत केलं पाहिजे. आमच्या मॅडमनं जायला कोणाला काहीच कमी पडू देणार नाही. आपण आपलं काम करा. काम करत असताना आपल्याला काहीही कमी पडणार नाही. मी तुकोबरायांची परंपरा म्हणून आज सांगतो, महाराज याला काहीही वेळ लागणार नाही. 80-90% काम झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये हा ठराव झालाच पाहिजे अशी बुद्धी आपण आमच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे सरकार यांना देऊ. पण ती नाही झाली तर आळंदीमध्ये जेव्हा तुकोबराय महाराजांचा सोहळा येतो त्याला त्यांचा तुम्ही हात धरा. हे काम का होत नाही हे झालंच पाहिजे. हे केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही भूमिका जर आपण केली नाही तर मला वाटतं आपल्याकडे कदापि शक्य होत नाही. भूक लागली पण आईला सुद्धा सांगावं लागतं. मुलाला भूक लागली, मुलाला दूध प्यायचं लागलं त्या आईला दाखवावं लागतं. आईवर हे रडतं मूल. तसं ते किती रडायचं त्यांनी एकटं नाही. मी काल बोललो आणि तो सत्य झाला पाहिजे शब्द. मी येताना मी महाराष्ट्रातून आहे, कर्नाटकातून येते, पण महाराज म्हटले मी कुठे आहे त्याच्यात नको भूमिका आहे. मी म्हटले मी पंढरपुरातच आहे, पंढरपूर क्षेत्रात आहे, पण मी नक्कीच येईल. फक्त ते पसायदान तिकडच्या याच्यात गेलो आम्ही आणि इकडे वेळ लागला. पण एवढं मी नक्की सांगेन महाराज तुम्हाला, ज्या तुकोबरायांची परंपरा नळोबराकडे आली, ज्या तुकोबरायांची नळोबरा शिष्य परंपरा आली, त्यांचे शंकर स्वामी शिवूरकर त्यांचा वंशजांना त्यांनी आज तुम्हाला शब्द देईल हे काम लवकरच होईल. आणि येण्यासाठी तुम्ही आम्ही खेळी गदारोळी आणि आपण सर्वांनी या कामात सहकार्य नुसतं सर्व तन मन धन. आत्ताच महाराज कुंजीर बोलले तन मन आणि धन. आता तन महत्वाचं आहे. धन तर सगळीकडे येते. करोडो रुपये आज आपण देऊ शकतो, करोडो रुपये. आता धनाची काही गरज नाही. हे महाराज आमच्या पंढरपुरातलेच आहे. धनाची आवश्यकता नाही, मनाची आवश्यकता आहे पाहिजे. आणि मनामध्ये पुन्हा ते मन प्रसन्न झालं पाहिजे. मी करणार, मी करू नाही. मन करारे प्रसन्न हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत त्या मन करारे प्रसन्नामध्ये तुकाराम मला आधी सांगून दे सर्व सिद्धी प्राप्त होती. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी या काळात इथे काहीतरी मागच्या जन्माची पुण्य आहे की आम्ही इथे त्या काळात शिकलो आणि आज आम्ही कानडी, मराठी, कानडी गातं कारण आत्ताही गुजराती भाषेमध्ये कुकुरमुंडे कमाजन आम्ही ते काम करत आहोत. गुजराती भाषेतुद्धा हे ज्ञान आम्ही तिथे देतो. पण एवढं मी महाराष्ट्रासाठी सांगेन तर आपल्या अनेक दिंड्या आहेत, आपल्या अनेक परंपरा आहेत, आपल्याचे अनेक नंबर आहेत. आपल्या दिंडीच्या मालकांनी किंवा दिंडी संचालकांनी चौकदारला हाताशी धरून फक्त 100 टाळकरी एका दिंडीत किती लोक जातील एवढं त्या मालकानं सांगितलं पाहिजे. आणि नाही सांगितलं तर त्या टाळकऱ्याचा टाळ काढून घेतला पाहिजे. आणि आपण सांगितलं पाहिजे बाबा टाळ कशाला वाजवायचा, टाळ नुसतं म्हणायचं नाही. धन्य तुकोबा समर्थ नुसतंच म्हणायचं नाही. ते करण्यासाठी आपण थोडंसं कामाला लागलं पाहिजे. आणि ते काम करत असताना महाराजांचे जेवढे आयुष्य गेलं त्यांनी तुम्हाला पंढरपूरच्यात सांगितलं माझं आयुष्य आहे, आयुष्य मी त्यातच घालवेल. पण त्यांच्यासाठी पण साक्षीदार पाहिजे. जसे तुकोबारायांना तिथं साक्षात्कार मला वाटतं त्यांना दुसरे तुकोबाराही जर म्हटलं आपण दुसरे तुकोबाराय तरी काही वेगळं होणार नाही. काही मधुसूदन ह्या शब्दामध्ये भविष्याप्रमाणे पूर्ण या शब्दात अशी ताकद आहे की त्या कामाला लवकरच देवेंद्रजी आणि आमचे एकनाथ शिंदे यांना अशी बुद्धी द्यावी. तर बुद्धी द्या पुढाऱ्यांना बुद्धी द्यावी लागते. ती बुद्धी त्यांनी मागे सांगितलं होतं मागच्या 5-6 महिन्यापूर्वी. इथला जो परिसर आहे, इथले जे डोंगर आहे त्यासाठी आम्ही आमच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून काय करायचं ते करू. ते करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून 10 तारखेच्या अधिवेशनात प्रत्येक दिंड्याकऱ्यांना प्रत्येक यांना किंवा आपण ज्यात आलो आपण 100-200 लोक आहोत. त्या 100-200 लोकांनी मी फक्त 100मध्ये आलेलो 100 मी 10 लोक आले. 10चे 1000 होतील आणि 1000चे 10 होतील. प्रत्येक जिल्ह्यातून जर 1000, 5000, 10,000 आले तर मला वाटतं सरकारला गप्तीत सही करावं लागेल. PA काय म्हणाल ओके चला जाऊ दे यांचं मंजूर करा. आणि हे करण्याची वेळ आज आली आहे. म्हणून ते करण्यासाठी आज मला शिवूरकर खडातर्फे आणि शंकर स्वामीच्या कृपेने आशीर्वादच आहे. तुकोबरायांची कृपा त्यांच्यावर आहेच. पुढे ती परिपूर्ण व्हावी. वस्तुरूपानं होणं एक वेगळा आनंद आहे. ज्ञानरूपानं झाली, वस्तुरूपानं तुकोबरायाच्या डोंगरात तिथं जर राहिला
पुढे आम्हाला कळलं की पुढचे आमचे मुलं विचारतील, आमचे नातू म्हणतील का हो दादा ते तुकोबरायाचा डोंगर कुठे आहे. मग आम्ही काय दाखवते, तिथे खडी घातली आणि त्याच्या बिल्डिंगी तयार झाल्या. 40 वर्षापूर्वी पण आळंदीमध्ये गेलो तर तो आनंद वेगळा होता. आता आळंदी सोडली, थोडी इकडे ध्यान मंदिर भरं झालं महाराज. आळंदीमध्ये वाटलं आपण पुण्यातच आहोत का काय. मग हे का घडतं, हा एवढी जी विसंगती झाली. आता लोकांना काय पाहिजे, ताबडतोब पीक. आणि आता एवढी घटना एवढी झाली की वेळच नाही कोणाला. आणि पण वेळ नाही, तुकोबरायांनी स्वतः लिखित केलं ते काम त्यांनी केलं. आणि ते करत असताना त्या कामासाठी हे जर पुढे झाले तर इंजन तयार असल्यावर डबे होण्याचं काम आहे. जशी आम्ही पंढरपूरला म्हैसूर पंढरपूर ट्रेन चालू केली तशी आमची इंजन होतील. आणि आमच्या फडकरी वारकरी जेवढ्या सांप्रदायिक संघटना असतील त्यांनी खरोखर, मी 100 नाही 200% मी मदत करेन. आणि मला जे पाहिजे ते मी करेन. हे जर झालं तर मला वाटतं याला काही वेळ लागणार नाही. जर 13 दिवसामध्ये झालं ना तुकारामांचं काम, तसं 13 दिवसामध्ये ते पूर्ण काम होऊ शकते. 7च दिवसात ते पूर्ण होईल. 8 दिवसच येत नाही बघा तुम्ही. आणि ते करण्याची बुद्धी तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, त्यांना द्यावी. शंकर स्वामी त्यांना द्यावी. एवढंच या ठिकाणी सांगतो. रामकृष्ण.